आम्हासनी एक कळत नाही, कंप्लेंट नक्की केल्या कुणी? अहो कुणी केली ते मरू द्यावं ताईसाहेब. आता पोलिसांना कळणार ते राणादा नाही म्हणून. मग पोलीस त्याला रट्ट देणार. मग तो राजा का नाही तुमचं नाव सांगणार. मग तुमची बी चौकशी होणार. चंदे, मग तुम्हाला बी रट्टा बसणार ताईसाहेब. मग तुम्ही मागच्या पुढच्या समजा भानगडी सांगणार. मग तुम्हाला जेल होणार. तुला गप्पच म्हणलंय हा? गप्प बस. अहो ताईसाहेब लई महागात पडणार आहे बघा आता तुम्हाला. म्या का नाही माझ्या तात्याकडे जाते. हा चंदे, तुला एकतर गप्प बस म्हणलंय, नाही ते हितच तुझा गळा घोटून टाकू. हा आधीच एकतर आम्ही टेन्शन मध्ये, त्यात अजून टेन्शन देऊ नकस. अहो ताईसाहेब पोलीस त्या राजाला घेऊन गेलात, मग दुसरं काय होणार? तुम्ही का नाही उगाच त्याला राणादा बनवून आणलं घरी. लाडो, लाडो, हे बघ मी आलं. तू परत आला. भाऊ, मोदक्का, ये लवकर. राणा, आलास लेकरा तू? का ते पोलिसांना बी पटलं की मीच राणा असतंय ते. मला माहितच होतं पोलिसांनी पटणार म्हणून. तू थांब, मी आलेच. हे त्रास दिला म्हणून पोलिसांनी माफी बी मागितली बघा. राणा, राणादा, राणादा, काय र, कशाला आलायसा? पोलिसांनी बी पटलंय तो रानाच आहे म्हणून. होय आम्हाला बी पटलं होता का? होय राणादा, माफ करा आम्हाला. आम्ही उगाच संशय घेतला बघा तुमच्यावर. होय नी, हेच राणादा आहेत बरं का आपलं. बर बर, आता तुम्ही जावा, रानाला आराम करू द्या. आणि परत जर माझ्या लेकरावर संशय घेतलासा तर मी हाय आणि तुम्ही हाय. काय? जावा आता, उद्याच्याला या भेटायला. राणा, तू दमला असशील आणि भूक बी लागली असेल तुला. तू हातपाय धुवून घे, मी काहीतरी खायला करते. हा, कस काय सुटला सर? लाडू, आज जा, मग बघ गोदाकानं खायला काय बनवले ते. जा जा. अंगठ्याचं ठस घेतलं नाहीत? इल्ल ते मॅनेज करण्यामध्ये राजा पटायत असते बघा. थोडस पैसे सोडलं की सगळं बराबर होऊन जाते बघा. नो काळजी. वाटलंच होतं आमासनी, तू काय ना काय तर झोल करून नक्की सुटणार. ताईसाहेब बरं झालं बाई तुमचं जेला जाण्याचं वाचलं. म्हणजे पुढच्या टायमाला सावध राहावा. कंप्लेंट कोणी केली काय कळलं? मी विश्वास ठेवताय तर सांगते आपण, नाहीतर सोडून द्या. नाही नाही, सांग. ते तुमच्या जवळच्या माणसानंच कंप्लेंट केली होती बघा. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ही नसते बघा. तुमचं माननीय परेश पाटील
त्यानंच कंप्लेंट केली होती बघा. पप्प्या नाही नाही पप्प्या कस काय करल असं? हा म्हणजे ते मी तुमच्या जवळ असते म्हणून त्याला लय राग येते बघा. तुमचा खास माणूस म्हणून त्याला पैसे खायचं असते. मी आल्यापासून त्याचं ते बंद झालं म्हणून त्याचा राग असते बघा. ते मी एकदा का सही करून टाकली की सगळं तुमच्या नावावर होणार. त्याला पैसा कुठनं मिळणार? अच्छा अच्छा म्हणजे तरीच मगाशी फोनवर आम्ही नाही म्हणत होतो तरी बी त्यानं तुला मुद्दाम पोलिसांसमोर आणला. बराबर ओळखलं बघा तुम्ही. अहो ते पोलिसांसमोर मी नाही म्हणत होतो की, पण तो तुमचं नाव घेऊन मला वाड्यावर घेऊन आला. ते तुम्ही काहीतरी करा बाबा. ते तुमच्या दोघांच्या भानगडीमध्ये मला जेल नकोय. आणि मी जर जेलमध्ये गेलं तर तुमच्या दोघांच्या भानगडी सांगत असते बघा पोलीस मध्ये. पोलिसांचा मार लय वाईट असते बघा. नाही नाही तसलं काय बी होणार नाही. इथनं पुढं आम्ही पप्प्यापासून सावध राहतो. पण हा उभी आमच्या जाऊबाईंपासून जरा सावधच राहा. महा चॉप्टर बाई येते. कितीही चॅप्टर असू द्या, राज्य तिचं आपल्या पुढं काय बी चालणार नाही बघा. ठीक आहे. आता ते पप्या बसतंय बोंबलत. ये रानात आला. अरे ए गप बस. काय पसारा करतोयस? माऊ रानात आला ते मस्त झाले का नाही? गोदाका थालीपीठ बनवणार आम्हाला आणि मी आणि नानाला शर्यत लावणार. लाडू नाचणं बंद कर आधी. आणि तो माणूस राणाजी नाहीये कळलं? अगं माऊ ते रानात आहे. मी नाही म्हणाले ना तुला एकदा. नाही येतो. माऊ ते रानात आहे. मी तुला किती वेळा सांगू तो माणूस राणाजी नाही आणि तू त्याला राणादा म्हणून हाक मारायची नाहीस. रानात काय म्हणायचं? मी परत एकदा शेवटचं सांगते तो माणूस राणाजी नाहीये. त्याला राणादा म्हणून नकोस. काय मूर्खासारखं बोलतोयस तू? माऊ ते रानात आहे. लाडू मी हे काय बरोबर नसते बघा. ते माझा राग उगा बारके बोलावर कशाला काढताय? आणि लाडू तुला मी काय सांगितलं होतं? कोदक का आपल्यासाठी काय खायला बनवते ते बघ म्हणून. थालीपीठ बनवायले चल जाऊ. तू जा पुढं, मी आलो जा. नाही आता आहे. ते मला माऊ संकट महत्वाचं बोलायचं. तू जा पुढं. भांडी करू नको पटकन ये. जा. आता सगळ्यांना पटलंय आणि पोलिसांना बी की मीच राणा असता होते. पटलं का पटवलं पैसे देऊन? अच्छा ते खाली म्हणलं ते लईच मनावर घेतलंय बघा तुम्ही. अहो ते असंच असतंय बघा. ते असंच म्हणलं मी. तुझ्या थापा ऐकून घ्यायला मी काय वेडी नाहीये. तू सगळ्यांना फसवशील पण मला नाही फसवू शकणार. ते फसवायचं असतं तर मगाशीच फसवलं असतं की तुम्हाला. तुम्ही माझं बायको म्हणून वाचवलं तुम्हाला मी. एक मिनिट. मी तुझी बायको नाहीये आणि तू का म्हणून मला वाचवशील? ते पोलीस मध्ये कंप्लेंट कोणी केली सगळं माहित असते राणाला. ते बरकत संकट फोनवर तुम्हीच बोलत होता की, आणि पोलीस मध्ये कंप्लेंट तुम्हीच केली की हो. हे नंदिता वहिनींना सांगितलं नाही मी. सांगायचंस का नाही सांगितलंस? का म्हणजे हे तुम्ही माझं बायको असताय म्हणून. मी पुन्हा एकदा तुला सांगते मी तुझी बायको नाहीये आणि तू माझा नवरा नाहीयेस. ठीक आहे ठीक आहे, पण ते माणुसकी नावाची काय चीज असते का नाही तुमच्याकडे? हा ते पोलीस मध्ये कंप्लेंट तुम्ही केली. हे जर मी नंदिता वहिनींना सांगितलं असतं तर त्यांनी किती ताप दिला असता तुम्हाला याचा विचार केला का तुम्ही? आणि फक्त तुम्हाला नाही तर तुमच्या बरोबर लाडू आणि गोदकाला बी ताप दिला असता. राणा खाली ये, थालीपीठ तयार आहे खायला. पटलं का नाही?
मी काय म्हणते ते सोड लवकर मला सोड सोड कुठं आहे तो भामटा आज त्याला सोडत नाही आज त्याला दाखवतो अरे लय उड्या मारू नकोस ते तुझ्या पट्ट्यात नाही तो माझ्या पट्ट्यात असू दे नाही तर नसू दे पण आज तर एक तर तो जित्ता राहील नाही तर मी राहील आज त्याला जिंदा सोडतच नाही बघ ए बरकत अरे तू केवढा राणा केवढा अरे तो राणा नाही आहे आणि राजा राजगोंडा पण नाही तो कोणता तिसराच माणूस आहे अरे समजा गाव मध्ये तू राहणार आहे आणि तुझं काय रे मधीच गाव फसल पण ह्यो बरकत नाही फसणार तू वाटलं तर अंजली वडील जाऊन विचार तो राणा नाही ते हे बघ तू राहणार असू दे नाहीतर नसू दे 1 महिनाभर काय करायचं नाही बघ आणि उद्या कुठे उद्या त्या भामट्याची बातमी काढाय त्याच्या गावाला गेलाय अरे तुम्हाला किती समजावं का करताय असं बच्चा तू हे का करतोस आम्हाला माहितीये अरे त्या पप्प्याने तुझी गिरण परत केली म्हणून तू त्यांचा मिंद्या झालास गद्दारी केल्यास तू हे उगं काय बाय भकू नकोस आणि गद्दारी कशाला करू रे हे काय आम्हाला माहिती नाही पण तू बी त्यांच्यातलाच झालायस अरे 1 महिना थांब की एवढी बिकट निघा ना होय तुला होय काय म्हणजे 1 महिन्यानंतर तो सगळा सुपडा साफ करून जाऊन दे की गाव सोडून हा ते काय नाही आज त्याला सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही. बरकत तुला नीट सांगते उगं काहीतरी आगाऊपणा करू नकोस त्या पप्प्याला कळलं तर तुझं काय खरं नाही बघ तेच तेच तू त्या पप्प्याचा माणूस झालायस अरे बरकत तो खरा खोरा राहणार आहे आणि हे सगळं तो का करतोय सांग की का करतोय हे बघ मी तुला सांगितलं ना 1 महिनाभर थांब मग नंतर तुला कळेल सगळं हे बघ उगं जास्त काहीतरी आगाऊपणा करू नकोस आणि त्या पप्प्याच्या नजरे पुढे जाऊ नकोस नाहीतर माझा जीव घेईल तुला सोडलं म्हणून गद्दारी केली सच्चा हे साठकून लावी ना कसली गद्दारी रे गद्दारी जर केली असती तर तुला सोडवलं असतं हा जास्त आगाऊपणा करू नकोस जा निघ 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 तू राणादा जे काय करायचंय ते लवकरात लवकर कर बाबा पोलिसांनी का डाऊट खाल्ला असेल राणादावर काय संबंध सूरज बास झाली आता ह्या गोष्टीवर चर्चा पोलीस आलं आणि गेलं राणा राणा हा ह्याची खात्री पटली त्यासनी सपला इशू नाही गोदाक्का असं नाहीये अंजली तू आता उग मनात काय बाय आणत बसू नकस बाई गोदाक्का पोलीस काही म्हणत असले ना तरी बास अंजली तू माझ्या पोरावर सारखा सारखा संशय घेत बसू नकस हं? हे बघा वहिनी हो बाहेरच्यांनी डाऊट खाल्ला असतं तर ठीक तर तुम्ही कशाला डाऊट खाताय तो राणादाचा आहे आपला अहो तुम्हाला कोणाला कळत नाहीये का मला काय म्हणायचंय ते तू आता काय म्हणू नकस अगं 2 वर्ष बाहेर राहिल्यावर माणसात जरा जरा फरक पडतोयच की वहिनी तो आपला राणादाच आहे बघा अहो गेल्या 2 वर्षात कोण आपुलकीनं वागलं नाही माझ्या संकट पण तो वागला दारू पितोय म्हणून हक्कानं कान धरलं माझं त्यानं तो आपला राणादाच आहे बस मला समजतच नाहीये तुम्हाला सगळ्यांना कसं समजावते मी काय ऐकणार नाही बघ अंजली तुझं तुला मान्य करायलाच लागल तो राणा आहे म्हणून आणि आता ह्या गोष्टीवर वाद न काय घरात बस झालं आता आलंय की मी सुटून की पोलिसांचं काय ध्यान असते बघा हा ते काय टेन्शन घ्यायचं नाही हे सगळ्यांना विश्वास पडलाय की मीच राणा असता होते अख्ख्या गावाला विश्वास बसलाय हे एकदम खरंय पण ही मास्तरीन काय सुधरत नाही बघ आणि हिच्यापासूनच आपल्याला सगळ्यात जास्त धोका आहे ही जवळ तुला राणा म्हणत नाही तवर पुढं काहीच म्हणणार नाही हेच म्हणतंय मी बी हे सगळ्या गावाला पटलंय बघा ते पोलिसांना बी पटलं पण ही बाई काहीतरी वेगळीच असते बघा ते मी काय म्हणतोय की तुम्हीच तिला मॅनेज करा की आम्ही काय मॅनेज करणार आता हे 2-4 लाख रुपये देऊन टाका की हो म्हणजे कसं असते बघा हे एवढी करोडोची इस्टेट तुम्हाला मिळणार मग त्यातले 2-4 लाख रुपये देऊन टाकले तर काय फरक पडणार आहे तू या बाईला अजून ओळखलं नाहीस पैशानं मॅनेज होणारी बाई नाही ही
तूच कर बाबा आता काय तर. मी काय करणार? काय करणार म्हणजे काय बी कर. एवढा पोचलेला माणूस आहेस, एवढं तर जमलच की तुला. पण खरं तेवढं बी नाही जमलं तर काय उपयोग आहे आमच तुझा. हे बघा, हे असं म्हणायचं नाही बघा, हे राजा करता येत आहे. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. अंजलीनं ऐकलं नाही तर तिला दावतोय माझा इंगा. तू इंगा दाव ना तर काय बी कर, पण तिला पटव बास. काय रे, अजून गेला नाहीस तो तुझ्या खोलीत? काय करू जाऊ ना, हे अंजलीबाईंना पडतच नाही. उगा वर जाऊन भांडणं कशाला? अरे मी तिला समजून सांगितलंय. जिल्हे नाही, हे काय बी बोलतात बघा. आता नाही बोलणार, तू जा. नाही नाही, हे मी एकटा वर जाणार नाही बघा. ठीक आहे, मी बघते कसं पटत नाही ते. तू चल. बघा, नाहीतर ते राग माझ्यावर काढायचा द्या. मी बघते म्हणलं ना, कसा राग निघतोय ते बघूया. तू चल माझ्या संग. चल म्हणते तर चल. तू चल म्हणते ना, चल आत ये. अगं, गुलत का लई भडकत्यात बघा त्या. मी बघते कशी भडकते ते. राणा, ही तुझी खोली. तू हिथंच थांबायचं आणि हिथंच झोपायचं. तुला कोण काय म्हणलं तर मला सांग. चल जा. गोदा का? म्हणून घरात जुनी जाणती माणसं पाहिजेत बघ. लाडू उठ, गोदाक्कांकडे झोपायला जा. जा लवकर जा. म्हणजे आता तुम्हाला पटलं मी राणा असता होते. काय करतो? ओ मारतो कशाला? ओ मारतो कशाला? मारल्याशिवाय कळणार नाही तुला. उठ, योगी बाहेर हो. इथलं बाहेर हो. अहो असली बायको असते का कधी? तू बाहेर हो. बाहेर हो. बाहेर हो. गोदाक्कांनी सांगितलं म्हणून तुला खोलीत घेतलंय. तू तुझ्या हद्दीत राहा. जवळ आलास ना तर आता पाठ नाही डोकं फोडीन. किती बदलल्यात अंजलीबाई. पैलवानाची बायको शोभत्यात खरं. गावानं मान्य केलंय, घरात सगळ्यांनी मान्य केलंय. एक ना एक दिवस तुम्ही बी मान्य करणारच. गॅरंटी आहे रानाची.